या विश्वातील सर्व रामभक्तांना आमचा विनम्र प्रणाम। बोध रामकथेचा हा हरिभक्तपरायण भागवताचार्य बाळासाहेब बडवे लिखित ग्रंथ, या ग्रंथाचे अभिवाचन करतायत अस्मादिक अर्थात प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रय निकते। बोध रामकथेचा या मालिकेत आता आपण 30वा भाग पाहणार आहोत। यापूर्वी आपण सिद्धाश्रमाचे महत्त्व पाहिले। या सिद्धाश्रमामध्ये प्रभू राम लक्ष्मण आलेले पाहिले आणि आता त्याचा पुढचा भाग 30वा आपण पाहत आहोत। 5 दिवस रात्रंदिवस जागता पारा करत असताना 6व्या दिवशी अचानक राक्षस समूह हवाई मार्गाने यज्ञावर आक्रमण करता झाला। मायावी शक्तीने उच्छाद मांडला तेव्हा असुरांचे नेतृत्व करणारे 2 बलदंड राक्षस त्यांना दिसले। हेच ते मारीच आणि सुबाहू होते। इतक्यात यज्ञवेदीतला अग्नी मोठ्या प्रमाणामध्ये भडकला। महातेजस्वी मुनींना हे अनिष्ट संकेत मिळाले। धर्मात्मा प्रभू रामाने लक्ष्मणाला 2 राक्षस असल्याचे सूचित केले। क्षणार्धात प्रभू रामाने मारीचाच्या छातीवर अत्यंत प्रभावी असे मानवास्त्र टाकले। त्या आघाताने महाभयंकर मारीच 100 योजने उडून समुद्रात फेकला गेला, पण तो मृत्यू पावला नाही, पण समुद्रात गटांगळ्या घेऊ लागला। रामप्रभूंनी अग्नेअस्त्र सुबाहूवर टाकले तेव्हा तो मृतावस्थेतच जमिनीवर येऊन आत पडला। वायव्य अस्त्राचा उपयोग करून राहिलेले राक्षस त्यांनी मारून टाकले। यज्ञात धर्मबाधित करणाऱ्या वृत्तीचा बिमोड केल्याचे पाहून ऋषीगण हर्षोल्लसित झाले। महान तेजस्वी विश्वामित्रांनी प्रभूचे मनपूर्वक कौतुक केले। सर्वांनी संध्या उपासना करून यज्ञ समाप्ती केली। तेजस्वी तपस्वी वाल्मिकींनी शिष्य आणि गुरूंच्या एका वेगळ्या नात्याची परिसीमा सर्ग 26 ते 31 कथन केली आहे। प्रभू राम आणि मुनिश्री विश्वामित्र यांचा परस्परांवर असलेला विश्वासंबंध किती विलक्षण होता हे सत्य कल्पनातीत आहे। या तुलनेत आमचे गुरु शिष्य नाते व वास्तव्य पाहिले तर तुलना होऊ शकते। जागतिक शैक्षणिक परिस्थिती आणि जागतिक शिक्षण धोरणात आमूलाग्र परिवर्तन होत असताना दिसते। भारतीय संस्कृतीने जपलेली गुरुकुल शिक्षण पद्धती गोऱ्या कातड्याच्या नतभ्रष्टांनी उखडून टाकली। इंग्रजी भाषेचे गारूड आमच्यावर लादले। स्वातंत्र्यानंतर आजही ते कायम आहे हे विशेष। जय श्रीराम।